आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने आपण शॉर्टबुकमध्ये कशा प्रकारे आयटम्स ॲड करू शकतो. शॉर्टबुक आपली एक डिजिटल ऑर्डर बुक आहे, जी डिजिटली मेंटेन होते. ऑटोमॅटिकलीही होते आणि मॅन्युअलीही होते. मॅन्युअली होते, त्यामध्ये आपण डिस्ट्रिब्युटर एडिट करू शकतो, प्रायोरिटी सेट करू शकतो आणि तिथून पर्चेस ऑर्डरही जनरेट करू शकतो. आणि दुसरी होती मिनिमम मॅक्सिमम पद्धतीने, म्हणजे ऑटोमॅटिकली सेट होते. त्यासाठी आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिमम क्वांटिटी सेट करावी लागते आणि बिलो मिनिमम क्वांटिटी गेलं की ते ऑटोमॅटिकली ॲड होऊन जातं. आता आपण पाहणार आहोत की पर्चेसमधून आपण कशाप्रकारे मिनिमम मॅक्सिमम सेट करू शकतो. आता इथं आपण एक पर्चेस सेव्ह करत आहे. सेव्ह अँड सेट लोकेशनवरती क्लिक करून आपण सिम्पली ह्या पेजवरती येईल. ह्या पेजवरती तुम्ही बेसिकली एचएसएन कोड, लोकेशन, आयटम कॅटेगरी या बाकी सगळ्या डिटेल्स फिलअप करू शकता. इथंच तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम क्वांटिटी ॲड करण्याचा ऑप्शन दिसतो. तर इथं आपण जी मिनिमम क्वांटिटी ॲड करू आणि मॅक्सिमम क्वांटिटी ॲड करू, त्याच्या बेसिसवरती हे शॉर्टबुकवरती एक लिस्ट जनरेट करतं. जसं मिनिमम क्वांटिटीच्या बिलो स्टॉक जाईल तसं. इथं आपण बल्क अपडेट सुद्धा करू शकतो अप टू 20 प्रोडक्ट्स आणि बल्क अपडेट मिनिमम मॅक्सिमम करू शकतो. सेव्ह करून दिलं की ही क्वांटिटी मिनिमम आणि मॅक्सिममसाठी अपडेट होऊन जाईल. आता आपण पाहणार आहोत आपण कशा प्रकारे बल्कने मिनिमम मॅक्सिमम सेट करू शकतो. अकाउंट्स अँड सेटिंग्समध्ये आपल्याला सर्व्हिसेस अँड टूल्समध्ये जायचं आहे आणि ते सेट मिन मॅक्सवरती जायचं आहे. इथं आपण डेट रेंज सिलेक्ट करू शकतो, वीक आणि प्रिफर्ड मॅक्स स्टॉक अप टू वीक्स आणि प्रिफर्ड मिनिमम स्टॉक अप टू ज्या व्हॅल्यूज आपण सिलेक्ट करू त्या बेसिसवरती आपण इथं व्हॅल्यूज सेट करायचे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्याला करंटला ओव्हरराईड येस ऑर नो करायचे आणि प्रोसीड करून बल्कमध्ये आपण मिनिमम मॅक्सिमम सेट करू शकतो. याच्या बेसिसवरती सुद्धा ॲड होऊन जातं. आता आपण पाहणार आहोत की सेलमधून आपण कशा प्रकारे सेल्स इन्व्हॉइसमधून ॲड करू शकतो. अशा प्रकारे आपण सेल इन्व्हॉइस बनवलं तर एक्झाम्पलला आपण एक प्रोडक्ट घेऊया. सिम्पली सर्च करून ॲड सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण पाहू शकतो स्टॉक 4च आहे. मग आता ही मेडिसिन या प्रोडक्ट आपण दोन प्रकारे ॲड करू शकतो. एक आहे Alt F9 शॉर्टकट प्रेस केल्यानंतर सिम्पली ते ॲड होऊन जाईल शॉर्टबुकला आणि Alt F10 प्रेस केलं तर आपण पाहू शकता विथ क्वांटिटी अँड विथ कस्टमर डिटेल्स आपण ते ॲड करू शकतो, जेणेकरून कस्टमरला अशा प्रकारे ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन जाईल परचेस एंट्री झाल्यानंतर. आता आपण पाहणार आहोत इन्व्हेंटरी मधून कशा प्रकारे आपण मिनिमम मॅक्सिमम सेट करू शकतो. सिम्पली आपण प्रोडक्ट सर्च करू शकतो आणि प्रोडक्ट्समध्ये इथं सेकंड ऑप्शन येतो ॲड टू शॉर्टबुकचा. सिम्पली आपण त्यावरती क्लिक केल्यानंतर ते शॉर्टबुकमध्ये ॲड होऊन जाईल विथ क्वांटिटी आणि इथं आपण कस्टमर डिटेल्स ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर ते ॲड होऊन जाईल. दुसरा ऑप्शन इथं आहे आयटम्समध्ये ऑल आयटम सिलेक्ट करायचा आहे आणि स्टॉक जो कोणताही लो असेल त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय फिल्टर केल्यानंतर जो लो स्टॉक आहे त्याला आपण शॉर्टबुकमध्ये इथून ॲड करू शकतो सिम्पलमध्ये. त्यानंतर आपण शॉर्टबुक मधूनच कसं मॅन्युअली ॲड करू शकतो ते पाहणार आहे. आता शॉर्टबुकमध्ये सिम्पली आपल्याला इथं आयटम नेम सर्च करायचं आहे आणि सजेशनमध्ये दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ते प्रोडक्ट ॲड होऊन जाईल. इथं अजून एक ऑप्शन आहे ऑर्डर असिस्टंटचा. ऑर्डर असिस्टंटद्वारे सुद्धा आपण शॉर्टबुक एंट्री मॅनेज करू शकतो. इथं बेसिकली आपण सेल क्वांटिटीवरती, म्हणजे जेवढे आयटम सेल झालेले आहेत त्याच्या बेसिसवरती आणि अपकमिंग जे रिफिल रिमाइंडर असतील त्याच्या बेसिसवरती हे आपण मॅनेज करू शकतो. इथं ऑप्शन पाहतोय आपण. आता इथं आपण फिल्टर सिलेक्ट करू पास्ट 5 डेजचा सेल क्वांटिटीचा. तर ह्यामध्ये आपल्याला रिफिलचा सुद्धा आपण फिल्टर तोच लावणार आहे, अपकमिंग रिफिलचा. त्या बेसिसवरती आपल्याला हे सजेशन देईल. सजेशनमध्ये आपण एडिट करून डिझायर्ड क्वांटिटी सुद्धा ऍड करू शकता आणि इथं सुद्धा आपण